नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक। ही फक्त 39,000 पुढे। चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त 5 रुपये। गाडीच्या पार्ट्सना 1 वर्षाची वॉरंटी, फायर प्रूफ लीड, ऍसिड बॅटरी, गाडी चालवायला सोपी, आरामदायक आणि हप्तेही सुलभ। आणि हो, ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी। पहिलं बक्षीस एक ई बाईक, दुसरं 43 इंची LED टीव्ही, तिसरं वॉशिंग मशीन सह फ्री, आटा चक्की यासारखी 50हून अधिक आकर्षक बक्षीस। तर मग बरा करा आमच्या शाखा सलगरे, कवठे महांकाळ आणि मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। श्रद्धा, सेवाभाव आणि एकतेचा अनोखा संगम घडवून आणत सलगरे ग्रामपंचायतीच्या वतीने श्रावण मासानिमित्त गावातील नागरिकांसाठी गणपतपुळे व मार्लेश्वर या पवित्र स्थळांच्या भव्य देवदर्शन सहलीचं आयोजन करण्यात आलं। रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी पहाटेच्या मंद वाऱ्यात हर हर महादेव आणि गणपती बाप्पा मोरया या जयघोषात ही सहल गावातून निघाली। सहलीच्या सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत भक्तिमय वातावरण, प्रसन्न चेहरे आणि सामूहिक आनंदाचा सोहळा पाहायला मिळाला। सुमारे 650हून अधिक माता भगिनींचा पारंपरिक वेशभूषेत झालेला सहभाग हा दृश्य अनुभवण्यासारखा होता। त्यातच 75हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित, सुखकर आणि सन्मानपूर्वक प्रवासाचा अनुभव देण्यात आला। हा उपक्रम केवळ धार्मिक सहलीपुरता मर्यादित न राहता गावकऱ्यांच्या एकात्मतेचा आणि सामाजिक जिव्हाळ्याचा जिवंत पुरावा ठरला। या सहलीच्या यशामागे माजी सरपंच तानाजीराव पाटील यांचा दूरदृष्टीपूर्ण विचार, सुबक नियोजन आणि त्यांच्या सहकार्यांची अथक मेहनत स्पष्ट जाणवली। प्रवासादरम्यान वाहतुकीची सुरक्षितता, भोजनाची उत्तम व्यवस्था, विश्रांतीसाठी केलेली सोय तसेच प्रत्येक सहभागींच्या चेहऱ्यावर आनंद कायम राहावा यासाठी घेतलेली काळजी, या सर्व बाबींनी सहलीचे रूपांतर एका संस्मरणीय सोहळ्यात झाले। ग्रामीण भागातील एका नेत्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांचा आणि ज्येष्ठांचा सहभाग असलेला धार्मिक प्रवास आयोजित केल्याची ही पहिलीच वेळ असल्याने जिल्हाभरातून या उपक्रमाचं कौतुक होत आहे। यापेक्षा आनंदाचा क्षण दुसरा नाही, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली। सहभागी महिलांनी तानाजीराव पाटील आणि त्यांच्या टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, आज आम्हाला सुरक्षितपणे, सन्मानाने आणि एकत्रितपणे देवदर्शनाची संधी मिळाली, हे आमच्यासाठी अविस्मरणीय आहे, अशा शब्दात समाधान व्यक्त केले। तानाजीराव पाटील यांच्या पुढाकारातून झालेली ही सहल केवळ सलगरे गावासाठी नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे। धार्मिकतेचा आणि समाजसेवेचा संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमामुळे सलगरे गावचे नाव पुन्हा एकदा ऐक्य, प्रगती आणि सामाजिक जिव्हाळ्याच्या यादीत अग्रस्थानी आले आहे। नमस्कार। सलगर ग्रामपंचायतीच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, विद्यमान आमदार आदरणीय सुरेश भाऊ, त्याचबरोबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन आदरणीय जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या सूचनेनुसार, यांच्या मार्गदर्शनाखाली सलगर ग्रामपंचायतीच्या वतीनं 15 ST बसेस या ठिकाणी सलगर ते मार्लेश्वर, मार्लेश्वर ते पुणे आणि हे गणपतपुळा ते पुन्हा सलगर अशा पद्धतीची देवदर्शन सहल काढलेली आहे। जवळजवळ 700 महिला या ठिकाणी या बसमध्ये बसलेल्या आहेत। बाकी त्याची जेवणा खाण्याची सोय सुद्धा चांगल्या पद्धतीने केलेली आहे। त्याचबरोबर डॉक्टर्स गाडीमध्ये घेतलेले आहेत, टेक्निकल माणूसही घेतलेला आहे। त्याचबरोबर त्यांना जे काही मेडिसिन वगैरे लागणार आहेत त्याची सुद्धा सोय ग्रामपंचायतीने केलेली आहे। असा एक आगळा वेगळा उपक्रम सलगर ग्रामपंचायतीच्या वतीनं सलगर गावच्या लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई पाटील, उपसरपंच रमेश चाळके व सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्या विनंतीनुसार, सूचनेनुसार या ठिकाणी एवढं मोठं नियोजन केलेलं आहे। आणि अशीच प्रथा, परंपरा भविष्यकाळामध्ये सुद्धा सातत्यानं ठेवण्याचा प्रयत्न सलगर ग्रामपंचायतीचा राहणार आहे।